मुलगी आहे त्याची, तो म्हणजे गावाकडे तरुण पिढी हल्ली वळत नाही असं म्हणतात आणि तोही कदाचित तसाच होता मधल्या काळात. पण आता गेले निवडणुकीमध्ये जे काही अनुभव आम्ही घेतले त्याच्यात त्याला एवढा तो विश्वास बसला की आपल्या देवाला इथून पण आपण हाक मारली तरी देव आपल्यासाठी उभा राहतो. आणि या श्रद्धेने तो आमच्या मागे लागल्या मधल्या 2 महिन्यात की लवकर गावी चला, मला सगळ्या देवळात जाऊन दर्शन घ्यायचे. म्हणजे खऱ्या अर्थाने शेवटी कितीही आपण मुंबईच्या बाहेर कुठे पण कामाधंद्यासाठी गेलो असलो तरी आपलं मूळ दैवत, आपलं कुलदैवत, आपलं ग्रामदैवत त्याची आराधना जर आपण करत असतो, त्याला हाक मारत असतो तर ते आपल्या पाठीशी उभं राहतं. त्याप्रमाणेच या गावातले आपण सगळी ज्येष्ठ मंडळी आहेत, आपले सगळ्यांचे आशीर्वाद, आमची सुरेखा काकू इथे आहे, आमच्या सगळ्या मंडळींचे आशीर्वाद या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे आम्हाला लाभत असतात आणि त्याच्यामुळेच एवढं मोठं दिव्य कदाचित साकार होऊ शकलं. यावेळेला मला आवर्जून आठवण येते ते आमच्या सासरे शंकर घाडीजी यांची आणि नानांची आमच्या, कारण त्यांची ती इच्छा होती काहीतरी राजकारणात मोठं करावं आणि हे कदाचित सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी घाडी साहेबांमधला एक चांगला कार्यकर्ता ओळखला आणि नगरसेवक करतानाही त्यासाठी मोठी मेहनत लागली आणि त्यानंतर उपमहापौराची संधी अलगद त्यांनी त्यांना दिली आणि त्यालाही न्याय देण्याचा प्रयत्न घाडी साहेब करत आहेत. आणि मला खात्री आहे की भविष्यात देखील मुंबईच्या महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये कायमचं त्या ठिकाणी एक नाव नोंदलं जाईल अशा पद्धतीचे लक्षणीय कामगिरी घाडी साहेब करतील आणि अर्थातच त्यामुळे आपल्या देवगड पडेलवासियांचं, आपल्या गावचं नाव देखील उज्ज्वल करतील अशा पद्धतीचं काम त्यांच्या हातातून घेऊन अंकुश भाऊ मी आपल्याला देखील शुभेच्छा देते आणि आपले आशीर्वाद, आपलं प्रेम गावी इथे आहे. त्याचप्रमाणे मुंबईतली आपली लोक, आमच्या भागामध्ये घाडी समाज देखील खूप मोठा आहे. मतदान करत असताना ते नेहमी आपल्या बाजूने उभे असतात. ह्या सगळ्यांना जास्तीत जास्त एकसंघ करून आपण आपल्या भागाची प्रगती करूया आणि याकरता आई भावका देवी, आई वडची देवी, भगवान रवळनाथ आपल्या सगळ्यांना यश देवो एवढं बोलते आपली सगळ्यांची रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र.